सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे कलिंगडचे दुकाने धाडले असून ग्राहकांचा कलिंगड खरेदी करण्याकडे पाहावयास मिळत आहे। सूर्यनारायण आता आग ओकत असल्याने आता नागरिकांच्या अंगाचा दाह होत आहे, त्यासाठी नागरिकांच्या टरबूज खरेदीकडे कल पाहावयास मिळतोय। आमचे दिंडोरीचे प्रतिनिधी शामराव सोनवणे यांनी केलेला ग्राउंड रिपोर्ट। शामराव सोनवणे, काय सांगाल? दिंडोरी तालुक्यातील वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण पाहू शकतो की कलिंगडचे दुकानांनी मस्तपैकी मोठमोठे दुकाने स्टॉल मांडलेले आहेत। शेतकरी सुद्धा आपल्या शेतातला माल डायरेक्ट ग्राहकांना कसा मिळेल आणि 2 पैसे कसे ग्राहकांना कमी भावात कलिंगड मिळेल याचा आता सर्व ग्राहक पाहत आहेत आणि काही व्यापारी सुद्धा आता शेतकऱ्यांकडून कलिंगड घेताना दिसत आहेत। आता पाहू शकतो आपण जे 30 रुपयापासून तर 120 रुपयापर्यंत कलिंगड हे बाजारात उपलब्ध झालेलं आहे। आता आपल्यावर बोलण्यासाठी गांगुडे आहेत। भाऊ, काय सांगशील एकंदरीत आपलं पुढे टरबुजाचं दुकान आहे। हां, तर आपल्याकडे ऊन-ताण चालू झालं आहे, त्याच्यामुळे लोक येतच राहतात, खात राहतात, पोटाला गारवा घेण्यासाठी येत राहतात, खात राहतात। टरबूज एकदम मस्त आहे। कुठून माल आणता? आम्ही चांदवड तालुक्यातून माल चालू हो। आणि तरी 30 रुपयापासून कलिंगड तुमच्याकडे? आमच्याकडे 30 रुपयापासून तर 120 पर्यंत असं कलिंगड आहे। तुम्ही व्यापारी आहात स्वतः आणि तुम्ही आता ग्राहकाला काय सांगा? ग्राहकाला असंच सांगायचं आहे, आम्ही व्यापारी पण आता लाल टरबूज एकदम लाल टरबूज। आपण पाहू शकतो की अंगाचा दहा कधी कमी करायचा असेल तर माणसाने खरोखर टरबूज खाल्लं पाहिजे। शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक।